God has colorful plans for you. देवाकडे तुझ्यासाठी रंगीत योजना आहेत. See, our case is so different. आपलं प्रकरणच वेगळं आहे. Our blessing starts before we were born. आपले आशीर्वाद आपल्या जन्मा अगोदर पासून सुरू होतात. Before we were created, we were in the mind of God. आपण निर्माण होण्या अगोदर पासून देवाच्या मनात होतो. पहिले देवाच्या मनात, मग आईच्या पोटात, मग जगात. Are you getting? Wow, hallelujah. We are a very different kind of people. म्हणजे आपली तर जातच वेगळी आहे. Even before you were born, you were called for eternity. तुझा जन्मही होण्या अगोदर पासून तुला अनंत काळच्या जीवनासाठी देवाने बोलावलंय. Even if before you were put in your mother's womb, God had planned your destiny. तुझ्या आईच्या पोटात तुझा गर्भ राहण्या अगोदर पासून देवाने तुझ्या आयुष्याची दिशा ठरवलेली आहे. And those He called, He justified आणि also. ज्यांना देवाने बोलावलं, देवाने त्यांचा न्यायही केलाय. Praise God. देवाला धन्यवाद. Whom He calls, He ज्या justifies. कुणाला देव बोलावतो, पाचारतो, त्यांचा न्यायही देव करून ठेवतो. And those He justifies, He glorifies. आणि ज्यांचा न्याय देव करून ठेवतो, त्यांना वैभव सुद्धा देवच देतो. Glory is the last thing that a man can have. वैभव, गौरव ही शेवटची बाब जी माणसाला मिळते. Praise God. देवाला धन्यवाद. Calling is first. पहिलं बोलावणं, पाचारण, Justification is second. मग न्यायीकरण, Glorification is last. मग वैभवीकरण शेवटी. The day you said yes to Jesus, everything came as a package. ज्या दिवशी तुम्ही येशूंना होकार दिला, त्या दिवसापासून हा संपूर्ण पॅकेज तुमच्याकडे आलेला आहे. That means you're called for glory. याचा अर्थ तुम्हाला गौरवासाठी, वैभवासाठीच बोलावलेलं आहे. Before Satan entered, whatever the package was is ours. सैतान येण्या अगोदर जे काही पॅकेज देवाने केलं होतं ते आपल्यासाठी होतं. And what was the package? काय होतं ते पॅकेज? You shall have dominion over the whole earth. ही संपूर्ण पृथ्वीवर तुझं राज्य चालेल. Multiply and replenish the earth. तू बहुगुणित हो, पृथ्वी व्यापून टाक. God bless them. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. That is the package before sin. हे पॅकेज पापा अगोदरचं देवाने आदाम हव्वेला आणि मानव जातीला दिलेलं. So don't accept whatever repackaging the devil did after sin came. तर पाप आल्यानंतर सैतानाने जे रिपॅकेज केलेलं आहे ते स्वीकारू नका. त्याला म्हणायचं जे अस्सल होतं प्रारंभी ते. Yes, praise God. देवाला धन्यवाद. Real one I want, जे real one. अस्सल सुरुवातीला देवाने दिलं होतं खरोखर तेच मला हवं आहे. See, you should not be confused about basic things of the Bible. तसं बायबलच्या ज्या मूळतःच्या बेसिक गोष्टी आहेत ना, पायाभूत गोष्टी आहेत ना, त्याच्याविषयीने तुम्ही गोंधळ नाही करायचा. Don't be confused about the foundation of the word of God. देवाच्या शब्दाचा जो पाया आहे त्या पायाविषयीने गोंधळून जाऊ नका. पाया सॉलिड पाहिजे. You should know तुला कळायला पाहिजे who is Jesus Christ. येशू ख्रिस्त कोण आहे. Who is Jesus Christ to you? येशू ख्रिस्त तुझ्यासाठी कोण आहे. What He did for you. येशूंनी तुझ्यासाठी काय केलेलं What आहे. promises He has made in the Bible for येशूंनी you. बायबलमध्ये तुझ्यासाठी काय अभिवचन दिलेली Where आहे. you are heading तू to. कुठे निघालाय, तू कुठे चाललाय, Whom you belong तू to. कोणाच्या मालकीचा आहे. Say, हे तुझं, हे सगळ्या पायाभूत गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत, या माहित पाहिजे. some people live as though Jesus never exists for काही them. लोक, काही बिलीवर लोक असे जगतात की जणू येशू कोण, काय माहिती येशू कोण. You should be able to answer the world. असं नाही, तुला जगाला उत्तर देता आलं पाहिजे. Who is जगातल्या Jesus? जगातल्या कोणी माणसाने तुला विचारलं येशू कोण आहे तर तुझं उत्तर तयार पाहिजे. Who is Jesus? येशू कोण आहे You should be able to answer. तुला उत्तर देता आलं पाहिजे. अरे येशू माझं जीवन आहे. When you draw people to Jesus जेव्हा तुम्ही लोकांना येशूंकडे आणाल ना, and you are in the plan of God, आणि तुम्ही देवाच्या योजनेमध्ये जर असाल ना, your mission is perfect, your mission is complete. तर मग तुमची कामगिरी परिपूर्ण असते आणि संपूर्ण असते. To succeed in life, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायला you must find God's plan for your life. तुम्हाला देवाची योजना स्वतःच्या जीवनासाठी शोधून घ्यावी लागेल. When you are in the will of God, पण आपण देवाच्या इच्छेमध्ये असतो. the will of God is already blessed. जेव्हा किंवा आपण देवाच्या इच्छेत असतो तेव्हा देवाची इच्छा अशी असते की ज्यात आपण आशीर्वादितच आहोत. The Lord God has blessed His will and His purpose. प्रभू परमेश्वराने त्याची इच्छा आशीर्वादित करून आणि त्याचा संकल्प सुद्धा आशीर्वादित करूनच आपल्यावर सोडलेला असतो. God has given you His talents. देवाने तुम्हाला कलागुण दिलेले He आहेत. has given you His gifts देवाने तुम्हाला दानं दिलेली आहेत. so that you will fulfill His purpose. अशासाठी दिलेली आहेत की देवाचे संकल्प तुम्ही जीवनात पूर्ण करा. And although you might find limited success using those talents, आणि ते कलागुण आणि त्या सगळ्या प्रतिभा वापरून तुम्हाला एक मर्यादित यश जरी मिळालं you need to know तरी तुला कळायला हवं, when you are fully using that talent for God's kingdom, संपूर्णपणे जेव्हा तू तुझी कला देवाच्या राज्यासाठी वापरत आहेस and when it is directed towards the Lord, आणि प्रभूसाठीच ती मार्गदर्शित आहे, प्रभूसाठीच वापरत आहे, there is a full flow of blessings following you. त्या आशीर्वादांचा पूर्ण असा एक प्रवाह तुझ्या मागे मग वाहत असतो. Amen. Amen. Full flow of blessings. पूर्ण आशीर्वादांचा प्रवाह, कारण तू देवाच्या इच्छेत आहे, इच्छा आशीर्वादित आहे, इच्छेतलंच करतोय,
तर ब्लेसिंग त्याच्या मागे आहेत. The more you come close to God, जेवढं तुम्ही देवाच्या जवळ याल the more God will reveal His plan to you. तेवढं देव त्याची योजना तुम्हाला प्रगट करेल. Every time you go ahead with your plan, you are on danger ground. आणि ज्या दरवेळेला तुम्ही तुमची योजना घेऊन पुढे जाल त्या दरवेळेला तुम्ही धोकादायक भूमीवर तर असता. Every time you take God's plan, you are on holy ground. आणि देवाची योजना जर घेतली तर आपण पवित्र भूमीवर असतो, पण स्वतःची योजना घेऊन चाललो तर तिथे धोका आहे. That's what God told Moses. असं मोशेला देव बोललेला This होता is holy ground. की ही पवित्र भूमी आहे. Whatever you do according to my will, that land becomes holy ground. माझ्या इच्छेनुरूप तू जे काही करशील ना त्यावेळेला तू जिथे कुठे उभा असशील ती जमीन पवित्र आहे. Now I will show you 6 ways to align your life with God's plan. 6 मार्ग मी तुम्हाला दाखवीन ज्या मार्गांनी तुम्ही तुमचं जीवन देवाच्या योजनेला जुंपून घेऊ शकता. First point, पहिला मुद्दा, remove distractions. एक तर लक्ष विचलित करू नको. विचलित करणारं काही असेल हा. तर ते असं चहातल्या माशीसारखं काढ आणि फेक. It's so easy to become distracted in this world. आणि अलीकडच्या जगामध्ये आपलं लक्ष विचलित फार लवकर होतं, फार डिस्टर्ब होतो But सारखं. if you want to fulfill God's plan in your life, पण तुला जर देवाची योजना स्वतःच्या जीवनात पूर्ण करायची असेल we need to refuse to be distracted. तर आपण नाकारायला लागेल की मी माझं लक्ष विचलित करून घेणार नाही. Second point, दुसरा मुद्दा, allow the Holy Spirit to direct your steps. पवित्र आत्म्याला परवानगी दे तुझ्या पावलांना मार्गदर्शन करायला. When you depend on the Holy Spirit, आणि पवित्र आत्म्यावर आपण अवलंबून राहिलो ना He will provide you with God's wisdom. की पवित्र आत्मा तुम्हाला देवाचं ज्ञान पुरवेल. Any decision you make based on the leading of the Holy Spirit will always be fruitful. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली जो काही निर्णय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घ्याल तो नेहमी सफळ होईल. Third point, तिसरा मुद्दा, be ready to give your all. सगळं देवाला समर्पित करायला तयार व्हा. राखून काही ठेवू नका. God's plan for your life can only be realized when we develop our best time, efforts and gifts and focus on that specific task that God has given us. देवाने जी एक खास कामगिरी आपल्याला दिलेली आहे त्यावरती जेव्हा आपण आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करू ना तेव्हाच देवाची योजना आपल्या जीवनात पूर्ण होईल. की देवाने मला जे दिलंय ते मी करणार म्हणजे करणार. Put your Isaac on the altar. You तुझा are इसाक there in the वेदीवर plan of God. तुझा इसहाक वेदीवर टाक. तू देवाच्या योजनेत आहेस. Fight the good fight of faith. विश्वासाचं युद्ध कर. Fourth point, चौथा मुद्दा, discover your identity in Christ. तुझी ओळख ख्रिस्तातली जाणून घे की मी कोण आहे. Your mission is to build God's kingdom. तुझी कामगिरीच देवाचं राज्य उभारणं आहे. God will give you wisdom. God will give you revelation. देव तुला ज्ञान देईल. देव तुला प्रगटीकरण देईल. Fifth point, पाचवा मुद्दा, discover your gifts and start using them. तुझी दानं काय आहेत ती शोधून काढ आणि त्यांना वापरायला लाग. Sixth point, सहावा मुद्दा, have faith in God's judgment. देवाच्या न्यायावर विश्वास ठेवा. Even when you don't understand His plan for your life, आणि जरी कधी तुम्हाला देवाची योजना स्वतःच्या जीवनासाठी कळली नाही तरी सुद्धा God knows what's best for you. देवाला माहितीये ना तुझ्यासाठी उत्तम ते काय आहे. Trusting on God should be the first step in your faith journey. देवावर विश्वास ठेवणं तुझ्या विश्वासाच्या प्रवासातलं पहिलं काम असायला पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.